का रे आला का वावरातून? हा हो आई. काही नाही ते शिपच बदलायची होती फक्त पाण्याची. शिप बदलली ना आलो. कोण बाबाला आवाज दिला का? काय म्हणतात बाबा? तो बाबांना नाही दिला आवाज, तर बाबा निजले. मी चालती. कोण काय झालं ये ना. हो. काय झालं? काय नाही मग करा. का रे ते बायकीला कर लागेल ना तुला आता? हो करतो ना मग काय तर. कराच लागेल ना. काय काय लय दिवस आहे का तो सक्का भाऊ आहे तिचा. इतक्या दिवसाचा नवसाचे लेकर होते. दिल्ली बिले हरी काय बरं करतो ना. तिला तर म्हटलं ओम घेतो नाही. हा मस्त एका ग्रामचे ओम आणतो अर्धा ग्रामचे दोघांनी. अरे चांगलं नाही दिसत. ह आता आलं चुलत उलत उस्तादीचा तर व्हेरी गुड. हा तसं बी आता समजा झालं असं पहिले लय लवकर करून टाकलं असं लोक. आता ते बाय लय नवसाच आहे ना, लय हरकाचं काम आहे ना त्याचं. हा आता इथले मला वाटते इले ते ओमाचं काही पटलं नाही वाटते ओम करणं है ना. काहून तुला म्हणे का काही? नाही नाही बापा मला काही नाही म्हटलं घेतलं बरं बापा तिनं. मला सांगलंही नाही. फक्त मी तिला विचारलं म्हटलं काय करतं तर म्हणे ओम करतो. ते असंच म्हणे ओमच करतो म्हणे. पण मला कळते तसं वाटलं असेल तिले. आता तिची बहीण मोठे लोक आहे हा, तर ते काही करत असेल. हा इला वाटलं असेल आपण मोठं धाटा हवा मोठी आत्या आहोत तर काही चांगलं न्या. हा तर करू दे ना. हा कर ना मग तुझं पैसे नाहीत का? पैशाचं तसं नाही बाई. पैसे आहेत मग काय काय करतो मग आता. पैसे आहेत तर काय काय दान देतो का? सांग आता दान देतं कसं कोणाले? गोपान जाय. गोप आई 2 तर लागतात माहिती 2. मग करा लागतात तर दोन करा लागतात करून राहिला. तसं म्हणू नको 17 खेप तिला खराब वाटते. आता मला सांग नाहीतरी अर्धा ग्रामचा ओम करून राहिला ना. हा म्हणजे 1 ग्राम सोनं घेऊन राहिला ना तू. मग अजून तुला किती घ्या लागते? आई गोप काही 1 ग्रामचा होत असते का? कमीत कमी 3 ग्रामचा करायला लागेल. 3-4 ग्रामचा मी म्हणतो. हा 1 करायचा असला तर माणूस कुठून पाठून करते. 2 गोप करू का मी? काही बोलतो काही? अरे 2.5 ग्रामचे 2 2.25 ग्रामचा ओम ओ काय तो गोप भेटते ना. हा खागा निरा तुला का झाडा जुळा लय मोठा देणार ते का? असंच आपला पतला चितला साजरा घाला जोगता असला की झालं. मी म्हणतो 2.5-3 ग्राम लोक भेटते 2.5 ग्रामचाच भेटे. हा जसं पतला पण गोप दिसते ना साजरं दिसते. आई एवढीच म्हटलं तर 5 ग्राम होते ना मग ते. आणि त्याच्यावर कपडे घ्यायला लागतात. कपडे किती म्हणशील नाही म्हणशील तर 2-2.5 हजाराच्या होतच होतात कपडे. हा तिच्या आईली घेते ते बाबाली घेतो म्हणते. आणि लागे भावाले भाऊजईले त्या लेकराले बोलवते समजा. मग केवढाच होती हे माय तर म्हणजे 50,000 तर पाहिजेच होईल. माझं आहे 20,000. 20,000 माझं तसेच आहे. आता ते देतो मी तुला. असो ते मी आता कायसाठी दिलं पाहतो की लय एवढी अडचणीला बापू बाबाला काही लागलं तर असो. माझं हमेशा पैसे असतात असं काही आहे का? ती खर्चून टाकतो मग बाबाला काही लागलं तर मग लोकांच्या पुढे हात पसरशील काय? काही लागत गिकत नाही तो बाबाला आता पैसे. देवाच्या कृपेने साजरी होऊन राहिली त्याची तब्येत. आणि या पिकातले डबल देऊन देतो माझं. आता हरभरा 1 शिंदा डबल देतो. मग सध्याचे घेते 30 आहेत आणि तो आजोळचे टाक. आता तो आजोळ का निरा काय भुई फुकून निजला का तू काहीच नाही का तो आजोळ. हा तो आजोळचे टाक 30-35 हजार तेवढ्याचा होईन तेवढा. आता जरसं कसं असते बाबू काही माणसाले घासून घ्या लागत असते. मग सोयरे धाय एकासाठी असतात तर हा असंच असते. मग ते जरासं माणसाला घासून घ्या लागते. नातं भाव तो जवळचं नातं आहे. तो सक्का भाव सासरा त्याला इतक्या दिवसानं 9 लेकरं झाले. हा एक तर तू मोठा जवई. हा ते बी पाहा लागते ना बाबू समज. तो लायना आणि लय मोठं तू निरा जाशील काय उलचक घेऊन त्याच्या पुढे. हा त्यानं बी माणसाची पत नाही राहत. मग म्हणणार नाही कोणी पण मनातल्या मनात म्हणते. हा तिचं बी बराबर आहे. तिला वाटून राहिलं मला माहिती आहे ना. तिला वाटते काहीतरी मोठं न्या गोपनीय तू काही होत नाही. आई तो लायना नोकरीवर आहे. त्याला पगार आहे. त्याचं काय एक पोरगी ते का खर्च पाणी आहे का काही? हा माझ्या बाप इकडे लायनाजवळ असतात. त्याच्या कधी एवढं मोठं वावर ते भागतात. गेले काही खर्च आहे का जास्त? आपलं तसं आहे का? आपलं शेतीवर काम आहे. 2 लेकराचं शिक्षण एक तर बाबाचा दवाखाना काय नाही लागत आपल्याला. जाऊ दे ना लोकांना दाखवासाठी का आपण काय आपलं काय नाही करतो. हा जे आहे ते आहे. काय नाही लोकांच्या पुढे मोठेपणा दाखवायसाठी स्वतःला हे करून घ्या. हा पैशाचं सोंग थोडी येत असते आई. काही कोणाला पुढे मोठेपणा करायसाठी का काही बुरखा घालाव का खोटेपणाचा? हा काय नाही काही निघाला जे आहे ते आहे. दुसरा कोणी सोन्याचा हत्ती आणो. आपलं जे आहे ते आहे. अरे बाबा तुले कळते मला कळत नाही का? तुले लय कळते मला कोण नाही राहिलं का? की आपल्याला जसं तंगीन किंवा हातातला पैसा चालला जाईल. मग आता जातच असते. पैसा कायच्यासाठी असते तर काही धरून बांधून धरून ठेवायसाठी नसते. कुठे खर्चही करायला लागते बाबू. कुठे काही करायला लागते. हा तिचे सख्खेच भाऊ आहेत. हा एवढं पाहून नसते चालत. कर आता 1 लेकरू असतं तर तरी करणंच होता ना. 2 आहे तर तरी करणंच आहे. असं थोडी आहे. आता का त्याला डबल होते का? 2 लेकर झाले त्याला. आता झाला त्या लाईनला 1 केलं की झालं. आता तुला केक करास किती लागते? आता कोणत्या साईचे लग्न राहिले का? सायाचे लग्न राहिले का? बहिणीचे लग्न राहिले? हा आता याच्यात 2 लेकराले बाई तेव्हा केला
की आता याले डबल झालं तर करत नसतात, पहिल्यांदाच करत असतात. 2 लेकर झाले आता डबल तेच नाहीत होत देत. आणि त्याला नेले पहिले लेकराले करावं झालं मग. बाबू नात्या गोत्यात राहा लागते, संबंध चालवा लागतात, सोयऱ्या धायऱ्यात मिरवा लागते, तर जरासा माणसाला मोठेपणाही करा लागते. निराश कंजूशी करून चालत नसते. लोक तोंडावर नाही पण मागं म्हणत असतात, मग कुचकुचू करत असतात. एवढं काही हे नसते. जरासं माणसाला शेकूनही घ्या लागते. मग सोयरे धायरे कसं म्हणतात तर मग कसं असते, तर मग तसंच असते. हा लयच त्याच्या मागं तू लुटून नको देऊ. मी नाही म्हणत की तू स्वतःच भुलन लागे लोकांच्याच मागं हे दे सारं दान देऊन, तसं नाही. पण सोयरा हा जवळचा सोयरा आहेस तू, त्याचा मोठा जवळ आहेस, त्याला जरसा हे असते. हा कर साजरा बाय तिला. आणि ते बाय ते काय म्हणते, तिच्याजवळ साडी आहे म्हणते, तर ते भाऊजाईला साडी देतो म्हणते. आणि माझं शर्टाचा पीस आहे ना, हा ती आलती की नाही दिवाळी कुसुमी तर तिने दिलं ना मला, म्हणे तिच्याजवळ अशी ना पाहुणे येईल तर ते नव्हतीच पडू दिलं. ते मग तेच तिला शर्टाचा पीस देतो मी, आणि एखादा पॅन्टाचा पीस दे, नाही तर शर्टाचा पीस आणि त्याच्यावर शेला दुपट्टे ठेवलं तर चालते. हा कपडे घेऊ नको, कपडे तिच्या आई बाबाला घेऊ नको. हा काही नसते म्हणत, माय बापाला सगळं कळते. हा साजरे 2 गप घेऊन देते 2.5 ग्रामचे, आणि ते बाय तिला करते साजरा दिसते, ते बी खुश राहते, तुला बी नाव होते. हा सारा मोठे बनावते. असं म्हणतो का? हो असंच म्हणतो मी. ऐक मला या बारीनं जाऊ दे, तिची इच्छा आहे ना करा म्हणून साजरा तिच्या भाषाईले, तर कर मग. आणतो मग मी ते 20,000 तिला घेऊन जाय. आणि का बरी पष्टच पण आपण भेटला तर 2 ग्रामचा या, नाही भेटला तर 2.5 ग्रामचा. कसं कळलं ना तुले? लय मोठा मी म्हणते तुला, लय 10 ग्रामचा आनंद, जाळ्या आनंद तसं काहीच नाही ना. चालत असते जरसं कमी जास्त अमकं ढमकं. एवढं हे नसते. लहान लेकरायचं गोप आता तर चालते 2.5-3 ग्रामचाही. आई तू चालली पुढे पुढे, आता म्हणतो 2, मग म्हणतो 2.5, मग म्हणतो 2.5-3. हा त्या दुकानाला लोक जाय 3 लोक म्हणजे दे मला पुढे काढून. अरे बाबू मा काय म्हणणं आहे बाबा, कसं जाऊ दे जाय कर, तिची इच्छा आहे ना कसंही असं. मग जरासं गिकळलं तिकडे, घरात जराशी खातावरा, घरात जरासं हे पाजतीनं करा. एक गोष्ट घ्यायची तर घेऊ नये, पण जती करायचा तर ती करावं बाबू. जती तर ती कंजूशी करून चालत नसते. जा मग आण जा तुमचा हिशोबानं, जा काही जातात आणि घेऊन या. ती बारशाला जाईन ना बापा, मग बारशाचा कार्यक्रम आहे म्हणते ना साजरा. मग ते जाईन मग बारशाला त्याच्या पहिले आणून देतील, ते घेऊन जाते मग तिचं सामान बरोबर. चल मग मी देतो ते 20,000 त्याजवळ, आणि ते शर्टाचा पिसही काढतो, ते वदरल्या सुटकेशीतच आहे. चाल बरं मग काढ बरं ते सुटकेस तूच, मला बी फल्लं निघत नाही ते, याच्यावर चढा आणि त्याच्यावर चढा. तिला मागतल्यापेक्षा तूच दे काढून. ते शर्टाचा पीस तिच्याजवळ देऊन देतो, आणि तू ते 20,000 घेऊन घे. आणि हरभरा ऐकला की माझ्याजवळ आणून द्यायचं 20,000 अजून. काय सांगू तुम्हाला ताई, तुम्ही पाहिजे होत्या फक्त तिथं मजा पाहायला पाहिजे होत्याच तुम्ही. काकूची मजा आहे, इतकी मजा, काकूच्या तोंडावर तर नुसतं 12 वाजले होते. मला तर लयच मजा येत जाय, मला गुदगुदू हसायच जाय. काकू माहिती आहे काय, सगळे इतके पेढा देत जाय, असं वाटत की सगळी अख्खी चाकी प्रॉपर्टी लिहून देऊन राहिले का कोणाले. आहे ना आई तुम्हाला माहित आहे ना. ओ माय बाई, आणि हे फक्त तूच करू शकता व माय बाई. ओ माय मावले, काऊनच तू त्याच्या संग आळकाटी करत राहतो. अव तुला राग करतील ना त्या. मलाच काय करायला लागते, मला कुठे यायला लागते काकूच्या घरी जेवण करायला जायला लागते. आणि गेल्यावर काकू कोणता बापा मला पाहुणचार करणार आहेत. 51,000 चुना लागला काकूच्या. आता काकू मला चाई पाजत नाहीत. काय रश्मी काय रिकामे काम करतो. अहो जाताना किती माही काकू नाराज होती. नाही तर किती याले बोलत होती, त्याला बोलत होती, याले खाडून पाडून सुनावत होती, त्याला हलकट पाहत होती. किती याने गेली असती इम्प्रेशन न, किती बिचारी नाराज होऊन गेली व. आणि त्यात माहित आहे काय मोहिनी, ते रश्मी काय म्हणते, रश्मी म्हणते तिले काकू बारशा लोक राहणार, बारशा लोक तुमची लय मदत होईना आम्हाला. मग काय तर काकू तो अशा घायभरून चालल्याच गेल्या. काकूला वाटलं बापा रे की राहिले नाही पुरत, अजून काही काढतील नाही तर कुरापत. आता काकू शिल्लक बोलणारच नाही, कोणाच्या घरी गेल्या ना जर मोजून मापूनच बोलत जातील. काय रश्मी काय तू करू ना, माहित म्हटलं बाई काकू मधातलं काही ना काही बिचकोती आणि वाटणारच नाहीत पेढे, अजून सगळं पच्ची. मग याच्यात कसं मला काकाचा अपमान झाला असताना चांगलं नाही वाटत. दिवाळीचं नातं येते त्याचं पानसटपणासारखं वाटते ना. माझ्या काकूला काही नसतं वाटलं, तिला काय वाटलं असतं, तिला काही एवढं डोकसं नाही. पण ते माझ्या काकाला खराब वाटलं असतं. पण कसं ते बातच झालं काही गडबडीत, नाही तिला नाही सुचलं काय कसं करा आणि कसं नाही. आता घरी जाऊन नाही सांगू नाही शकत की ते, आता सांगणारच नाही, आता चुपच राहते ते. आता नाही सांगत त्या परवाच्या दिवशी केला त्यानं प्रयत्न सांगायचा, पण मी बरोबर तिथं हजर झाली. बरं त्याला योगायोगाने मी तिकडे कपडे वाळू घालून राहिली ती, आणि मला दिसले, म्हटलं आता काकू सांगते वाटते काकाले खरं खोटं, म्हणून मी पटकून गेली आणि गोष्ट म्हणून टाकली. मग काय तिथून ते पेढ्याची ऑर्डर द्यायलाच गेले, आणि पेढे आल्यावर मग काय करणार आहे काकू, वाटलंच होती.
काय करा बाई, लागा तर कामाला लागा जरा जा. आता हे बाय, आता असंच ठेवाय झाकली मोठ सवा लाखाची. काय आता कोणाला सांगू नको हा, असंच राहू दे की काकूचा नवसच होता म्हणून. हा उगाच सांगू नको. मम्मीला माहित आहे का यातलं काही? नाही मम्मीला काही नाही माहित. मम्मीला साठी खरंच काकूला नवस केलता. काही नको सांगू, त्या सासूला माहित आहे. नाही तर काय तर तसं मला विचारलं स्पष्ट. मला म्हणत त्या बाई खरंच या बाईनं नवस केलता का आपल्या लेकरासाठी? मग मी सांगलं म्हटलं हे रश्मीने केला नवस, त्या बाईनं तर नाही केला. त्या सासूला समजा माहित आहे यातलं. अरे मम्मीला माहित आहे का? मम्मीने मला विचारलं नाही. पण तुझी सासू तो लईपेक्षा हुशार आहे बाई. मला म्हणत बाई आता मुक्याच राहा, आता पाऊच काय होते आणि काय नाही ते. म्हणून तर स्वतः गेल्या पेढे वाटेले त्या बाई संग. अरे लेक, म्हणजे आपल्या डावात मम्मी बी शामिल होत्या काय? मला माहितच नाही. मी मला मम्मीला यातलं काही माहितच नाही. हो का? मम्मी बी लय पक्के खिलाडी निघाले गड्या. काय बोलते? बरं जाऊ दे आता, चुपचाप राह. ते येईल नाही माहिती यातलं काही आहे ना आई? का सांगितलं त्या जवळ नाही? तिला नको सांगू काही. तिच्या पुढे राहू दे जसं तसं, नाही तर मग ते फायू का हसतील मला. आता लय खुश आहेत ते वाटते की खरंच काकूला नवस केलता का लेकरासाठी. नाही माझं जवाई बोले मी आता नाही सांगलं बाई. आता त्याच्या आईनं सांगलं तर बाई हा खरं काही लपत असते का मावं? हा खोटं काही टिकत असते का? खरं आहे ते सगळ्याच्या पुढे येऊ दे. काही लपू नको बाई, छुपू नको. सकाळी माहित झालं तर तुला नाही, पण मला काय म्हणतील ते म्हणतील काय एवढी मोठी बाई हा पांढरे केस झाले तरी खोटं बोलते असं म्हणते. नाही बाई, आता त्याच्या आईला माहित आहे. त्याच्या आईनं उगाच काही आता नाही, पण 12 महिन्यानं 2 वर्षानं काही गोष्ट निघाली, गोष्ट फुटली तर बाई साजरा नाही तोंडावर पडल्यासारखं. त्याच्यापेक्षा जे आहे ते स्पष्ट सांगा. हा त्यात काय आहे माय बाई? त्याला बी माहित आहे, जाऊ दे ना. अरे सगळ्याला सांगा, पण काकाला नका सांगू. नाही तर काकाला सांगितलं ना तर उगाच काकाला आता लय भारी जाईन. या वयात दुसरी काकू शोधणं. हाय हिरा पानसट आहे ना हे बिंडोक्सेचे असं म्हणत असतात का? मॅड असं म्हणू नये. जाय आता खर काही काम गिम कर. धरचं काय पेढे खाऊन खाऊन तंद्री लागली. काकूच्या हातचे किती पेढे खाल्ले? एकही नाही दिला बुवा मुली. शपथ आई शपथ मुली काकून एक पेढा नाही दिला. शेवटी मी हाताने घेतले आणि खाल्ले. म्हटलं काकू काही मला पेढा देत नाही बाई. सगळे देते पण मला नाही दिला. मग मी हातानेच घेतले आणि खाल्ले. तुले देते ते पेढा नाही हा? तुले काय माय बी मला नाही दिला तिनं. मला नाही दिला. ओहो शेवटी तसा सुना आणला बाई मला. म्हणे बाई घ्या ना बाई पेढा. म्हटलं घ्या माय तुम्ही घ्या मी घेतो. पण पार्वतीनं दिला नाही मला पेढा की असं नाही की बाई घ्या ना पेढा. हा रश्मी म्हणते मला नाही दिला. तुला देते का ते पेढा? जाऊ दे म्हणजे जे झालं ते चांगलंच झालं. काकूले चांगली जिरली. असंच पाहिजे. लय हलकट पाहिजे जाय निरा. आता नाही हलकट बोलणार. आता येतच नाही आहे ते पाहिजे तू. आता तुम्ही म्हणतो बारशाली बोलावलं तर येते की नाही काय माहित. का देते काकाले पाठवून फक्त. नाही व येतो म्हणे ना. म्हणलं पार्वती बारशाली येतो बाई. मी पण करीन. हो म्हणे येईन म्हणे. येतात का बारशाले? चला चला चांगला आहे. होय रश्मी आता फालतू नादी नको लागू मा काकूच्या. जाऊ दे तिचा स्वभाव आहे तसा. तिला स्वभाव नाही मग तिचं कसं गर्विष्ठपणा आहे. खरं सांगतो ते आहे मोठे लोक आम्ही होतो गरीब. त्याच्यानं तिला की लयच असं हे वाटत जात जाय. त्याच्यानं ते तशी हलकट पाहिजे. मग जाऊ दे कोण आपल्याला हलकट पाहिला ना आपण थोडी हलकट होत असतो. हा जाऊ दे उगाच तिच्या नादी लागून माझ्या काकाचं नुकसान होते. फालतूचे माझ्या काकाचे 1,000 गेले ना. हो नाही माझ्याजवळ एक प्लॅन आहे ना. आहे आपण काय काकाचे पैसे एका हाताने वापस देऊन देऊ. त्यात काय लय साजरा विचारायची आहेस माय. जाय चाल कर धंद्याला लाग जर चालते. एवढं मोठे ते पेड्याचं सर माय बाई होतं नाही तर ती पडेल ती भांडे ते पुष्टाची डब्बी ते कर. काय आहे तर त्या कोणाला देतो का देऊन देतो का काय करतो करते आवर चाल बरं. हो खवा काकू सोबत द्यायला लागत होते ना. पेढे काही उरलेच नाहीत काय? दिले ना मग आहे तर काकून तशी घेतली मग हातून हिसकून. म्हटलं हे नाही गव्हात वाटेले हा दे ना. अशी घेतली बातच काळजी वाटते. आता मी तर म्हणतो वाटत नाही. घरी जाऊन खाईन तरी दिली वाटेल तेवढं तरी आपल्या अंगी लागले. तिथं काही खायलाच नाही भेटत जाय. 3 बाई म्हणून चुपचाप उभं राहायला लागलं ना. फक्त वाटच लागले. चाल व रश्मी चाल. इथं गप्पा करू तर दिवस संध्याकाळ होईन पण तिच्या गप्पा सरणार नाहीत. चाल बेचारे चाल करू लाग बाई. चाल बरोबर आवरू. ते सासू करत असतील बाई एकट्या करतील साजरं नाही वाटत. चालो बाई मोहिनी तो निस्थळ्या वेळ झोप लागली तर झोपू दे. काय नाही किती का झोपू दिवसभर. झोप लागते का? जाय रश्मी ये करून ये मग अजून. हा हो पटकन ये तुम्ही. मला तर फक्त हसा जीव राहिला. काकूला फोन करता काकू नाही तर काकू पोचल्या का जीव धडधड करते का विचारता येते ना.